नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड म्हणून आपल्या या भागाचं अर्थकारण तसेच या भागातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर येथील महसूल तसेच लोकांचं जीवनमान वाढवणारे स्तोत्र काय आहे आणि त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यासाठी चंदगडचे सुपुत्र भारत सरकारचे कृषी सल्लागार डॉक्टर परशुराम पाटील यांची भेट घेतली. चंदगड आजरा तसंच माझ्या मतदारसंघातील विकासासाठी त्याचा उपयोग होईल असं मत मत्स्य व बंदर उद्योग मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. भारत सरकारचे कृषी सल्लागार डॉक्टर परशुराम पाटील यांच्या गुडेवाडी येथील घरी श्री राणे यांनी भेट दिली. यावेळी डॉक्टर पाटील यांचे वडील जकाप्पा पाटील व आई सौभाग्यवती शांताबाई पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. श्री राणे यांच्या या अचानक भेटीनं पाटील कुटुंब भारावून गेलं. यावेळी श्री राणे व डॉक्टर पाटील यांच्यामध्ये शेती, अर्थकारण, महसूल व चंदगड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान चंदगड येथील काजू बोर्डाच्या विभागीय कार्यालयाला श्री राणे यांनी भेट दिली. यावेळी कॅशू प्रोसेसिंग असोसिएशन चंदगडचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते. श्री राणे यांनी यावेळी उपस्थित सर्वांची चर्चा करत काजू उत्पादन तसेच प्रोसेसिंग विषयी माहिती घेत त्यातील अडचणींची देखील माहिती करून घेतली. डॉक्टर परशुराम पाटील यांच्यासारखी व्यक्ती चंदगड तालुक्याला लाभली हे भाग्यच आहे. त्यांच्या माध्यमातून चंदगड आजरा तालुक्याबरोबरच माझ्या कोकण पट्ट्यात देखील काजू उत्पादन तसेच उद्योग वाढण्यासाठी प्रयत्न करणार तसेच येथील काजू जागतिक पातळीवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी मोहन परब, नामदेव पाटील, उद्योजक लक्ष्मण गावडे, वसंतराव निकम, विजय भांदुर्गे, राजेश पाटील, जयवंत सुतार, प्राध्यापक शाहू गावडे, बयाप्पा पाटील आदी उपस्थित होते.